कोकणात जाणारी रोरो सेवेची पाहणी भाजप नेते मंत्री नितेश राणेंनी केली आहे। मुंबई ते रत्नागिरी सिंधुदुर्ग रोरो सेवेला परवानगी मिळालेली आहे। केंद्राकडून ही परवानगी मिळाली आहे। तसेच या रोरो सेवेची चाचणी देखील काही महिन्यांपासून सुरू आहे। याविषयी नितेश राणे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। भाजप नेते मंत्री नितेश राणे आपल्यासोबत आहेत। या ठिकाणी आता रस्ते, वायू आणि नंतर रेल मार्गानंतर आता जलमार्गाने सुद्धा कोकणाला जोडलं जात आहे। तुमच्या पाठपुराव्याला सुद्धा यश आलेलं आहे। काय नक्की पहिली प्रतिक्रिया? शेवटी या सरकारची इच्छाशक्तीचा हा पूर्ण प्रश्न आहे। आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी पहिल्या दिवसापासून आणि जेव्हा ते अगोदर मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी ह्या सगळ्या संकल्पनेची सुरुवात केली। आम्ही फक्त त्याची अंमलबजावणी केलेली आहे आणि कोकणवासियांसाठी एक चांगला सक्षम पर्याय, वेळही वाचतोय, पैसेही वाचतायत आणि ते गावाकडे सुखरूप अतिशय आरामात जात आहेत। हेच भूमिका आमच्या सगळ्यांची असल्यामुळे आणि M2M फेरीजवाल्यांनी ज्या पद्धतीने आज अलिबागपर्यंत ते लोक आपल्याला सर्व्हिस देतात तेच आता ह्या माध्यमातून तुम्हाला गावाकडे घेऊन जाण्यासाठी सज्ज झालेले आहेत। आता आपल्याला गावी जाताना तुम्ही अशा पद्धती वातावरणामध्ये जात असाल तर ही बघा, हे आपल्याला इकॉनॉमी सीट आहे। म्हणजे त्याचे जे सर्वात म्हणजे त्यांच्या कमी दर्जाचे जे तिकीट आहे त्याच्या ही सीटची क्वालिटी अगर असेल तसं त्यांच्याकडे बिझनेस आहे आणि त्याच्यावरती फर्स्ट क्लास आहे। परत तुमची गाडीही खालती लागू शकते। म्हणजे घरी जाताना तुम्ही असं नाही की उतरल्यानंतर तुम्हाला गाडी शोधायला लागणार, रिक्षा शोधायला लागणार, टॅक्सी शोधायला लागणार, पण तुम्हाला स्वतःची गाडी पण खालती पार्क करून उतरलं तर गाडीत बसून तुम्ही आपल्या गावाकडे जाऊ शकता। कोकणवासी मुंबई ते कोकण आणि कोकण ते मुंबई असा प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळणार। कॅमेरा पर्सन विनीत पेडणेकरसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।